नमस्कार दोस्तों, मैं राम कुमार गुप्ता और टी न्यूज में आप सभी का स्वागत है। इस समय हम लोग खड़े हैं दहिसरपुर पर्वत नगर में, जहां पर मनसे प्रमुख राज ठाकरे ने उत्तर मुंबई का दौरा किया। दौरे के पहले दिन दहिसर पर्वत नगर में कार्यकर्ताओं के साथ समीक्षा बैठक की। समीक्षा बैठक में उत्तर मुंबई के लोकसभा का जो चुनाव होने वाला है उसको लेकर के कार्यकर्ताओं से बातचीत की। कार्यकर्ताओं का जो सवाल था उसके सवालों का जवाब दिया और इस साल लोकसभा के चुनाव को लेकर जो तैयारियां चल रही है उसके बारे में अपने कार्यकर्ताओं से चर्चा की। चर्चा के बाद उत्तर मुंबई में आज कम से कम 8 से 10 जगहों पर उनकी समीक्षा बैठक है। यहां से निकलकर वो बोरीवली, मागा थाने और कांदीवली तक जाने वाले हैं। वीडियो जर्नलिस्ट प्रथमेश के साथ राम कुमार गुप्ता, ऑन टीवी न्यूज, मुंबई। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे दहिसर विधानसभेमध्ये दहिसर विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी आले होते। आपण पाहत असाल तर सन्माननीय राजसाहेबांचा उद्देशच तो होता की इथल्या जे शाखाध्यक्ष महिला पुरुष असतील, उपशाखाध्यक्ष महिला पुरुष असतील आणि दहिसर विधानसभेतले सगळे वरिष्ठ पदाधिकारी असतील यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला आणि त्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी इथला आढावा घेतला। आणि या आढाव्याच्या वेळेला आपण पाहत असाल की त्यांचं स्वागत करण्यासाठी इथला स्थानिक जनसागर लोटला होता आणि सन्मान राजसाहेबांवरती प्रेम करणारी इथली जनता आहे आणि इथले पदाधिकारी सुद्धा आहेत आणि सगळ्यांनी आश्वासन साहेबांना दिले की यापुढे आम्ही ह्याच्याही पेक्षा अधिक चांगलं दहिसर विधानसभेत काम करून दाखवू आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांशी आढावा घेतला। तर ते आता ते कसं साहेबांच्या त्यांच्यामधला तो संवाद आहे तो तुम्हाला मी नाही उघड करू शकत। शेवटी साहेबांनी जे त्यांना प्रश्न विचारले किंवा त्यांनी काही त्यांना उत्तर दिलेत साहेबांना त्याचे मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही, पण आढावा घेतला एवढं तुम्हाला मी या माध्यमातून सांगतो। ही कार्यामध्ये काय काय होणार, लोकांनी समस्या नाही याच्यामध्ये आहे ते जनसंपर्क कार्यालय विधानसभेचं आहे आणि आता इथून साहेब या दहिसर विधानसभेच्या प्रत्येक वॉर्ड क्रमांक 1 असेल, 2 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 10 असेल यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची साहेब थेट संवाद साधला आणि मला असं वाटतं आपल्या पदाधिकारी महिला पुरुषांना साहेबांशी बोलता आलं आणि जे काय बोलता आलं त्यातलं तुम्हाला मी म्हणालो मगाशी मी ते काही तुम्हाला संवाद सांगू शकतो।